नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण खजानगर भागामध्ये आलेलो आहोत, होमगार्ड या बुथावर, आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मतदान चालू आहे, नेमकं झुकतं माप कुणकड आहे हे आज या ठिकाणच्या कार्यकर्त्याला विचारूया। आणि दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत कशा पद्धतीने मतदान चालू आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। नेमकं काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जुने कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे, जुनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। त्या शिवसेनेपासून मध्ये जुने कार्यकर्ते या ठिकाणी राम साळुंके आहेत। आपण राम साळुंकेंना विचारूया की आपण निपक्षपाती बोलायचंय, मतदान कुणकड होईल, कोण सरकार बनेल हे क्लिअर सांगायचं। तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे असल्यामुळे तुम्ही त्यांचंच बोलणार आहेत, पण कशा पद्धतीने येणार आहे बाबा? काय करा, जनतेचा कौल घ्या, मतदानाच्या बुथावर कौल घ्या। बर, एवढं मुस्लिम समाज आतापर्यंत सवलेलं नव्हतं, 100% मुस्लिम समाज सैन्याला पडायला लागला। बर, डोळे दाखवून त्यांचे पैसे वाटा, काटा बाटा जे आहे ना, पैसे वाटा, पैसे वाटायले आत्ता दाखवून दिले पैसे वाटणारे। बर, त्यांनी किती पैसे वाटू द्या, कोणाला पैसे वाटायले, कोणाला मतदाराला कसे, किती, 1000, 500, 200, 400 हाकलून दिलेत का फोटो वगैरे काढले तुम्ही? काढा पळून गेले होते, फोटो काढताना पळून गेले, तरी सुद्धा या मतदार या बुथवर, या बुथवर, चारी बुथवर कैलास पाटील किती नंबर बूथ आहे? 28, 29, 28, 29 ही बूथ आहे। इथे लीड कुणाला मिळेल? कैलास पाटील। कैलास पाटील। काय बाबा, काय महाराष्ट्र ह्या उस्मानाबाद शहराची काय परिस्थिती आहे? काय सांग ना हे आर का पडायला काय परिस्थिती आहे सध्या? सरकार कुणाचं येईल? बोल। कैलास पाटील। कैलास पाटील, कैलास पाटील। काय कुठला आहे तू? धाराशिवचा। धाराशिवचा आहे। कुणाचं सीट लागेल आता 23 तारखेला गुलाल कुणाला लागतं, 23 तारखेला कळेल। बर बर, काय परिस्थिती आहे? बोला बोला बोला, शहराची परिस्थिती काय आहे? चांगल्या पद्धतीने व्हायला, सगळे लोक चांगलं करायचं मतदान। बर, चांगलं झालं। कोणाचं सीट लागेल? इथं पिंगळे शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे, आणि कैलास पाटील ही उद्धव साहेब गटाचे। नेमकं कुणाकडे कौल दिसेल या जनतेचा मतदाराचा कसा आहे? आता पब्लिक आपण काय सांगू शकतो? तरी सुद्धा अंदाज तुम्हाला कळाला असेल सकाळपासून कशा पद्धतीने अंदाज आपण कसं तरी आपल्या मित्रमंडळीचा काय बोलता का? काय म्हणताय शेअर काय म्हणताय? बाण 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 काय म्हणताय शेअर? आपल्या शहराच्या विकासासाठी काय परिस्थिती आहे? बाण 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 बाण। ओके, काय परिस्थिती आहे बाबा? परिस्थिती चालू आहे आमच्या इथे कैलास पाटीलची। बर बर, आणि विरोधी लोक पिंगळेचे पैसे वाटायला लागलेत, त्यांच्याकडे 50 पोके आहेत, पण ती वाटायले, पण त्यांना लोकांनी प्रतिसाद दिला नाही। जर आपण काय पैसे घेऊन 2-2 हजार एका मताला वाटायला लागलेत, तरी पण लोक म्हणले नाही आम्ही कैलासदादालाच मत टाकणार, म्हणले मशाला टाकणार म्हणले मत। जसं लोकसभेला आम्ही ओमदादा जसं निवडून आणलं होतं 3,30,000, त्या ह्यावेळेस बी 1,30,000ची लीड मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला। काय पुरावे आहेत पैसे वाटलेले? काय पळून चाललेत ना पुरावे, फोटो काढायचे पळून गेलेत। बर, तुमच्या देखत वाटले पैसे? हो, वाटले ना आमच्या देखतच। बर बर, किती दिवसापासून वाटतात? कधी वाटतात? आता एक परवा दिवशी वाटले, काल बी वाटले, पकडायला गेले तर पळून कोण गेले। लोक आहेत हे? कोणत्या पक्षाचे आहेत? हे आपले ह्याचेच आहेत, बाणाचे लोक आहेत ते। बाणाचे लोक आहेत। बर, 50 पक्याची लोक आहेत ती फक्त। 50 पक्याचा माझा आहे, जनता ह्यांना लातात घालणार आहे आता। जनता ह्यांना आता तर ह्यांनी लोकसभेला धडा शिकलाय, विधानसभेला धडा शिकणार, ह्याच्या पुढे नगरपालिका असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्यांना धडा लोक शिकवणार झाले आता। चुना त्यांच्यावर। बूथ क्रमांक किती आहे इथला? 331, 329। कसं राहील मतदान? एकदम प्लस राहील। प्लस राहील? प्लस राहील त्याला, मशाला मशाला। काय शहराचं बाबा, शहराचं काय मत आहे? शहराचं काय ना, आपले पाटील येणार। कोणचे पाटील? आपले कैलास पाटील। कैलास पाटील आहे, कैलास पाटील आहे। काय बोलता कोण येणार? काय परिस्थिती शहराची?
कैलास पाटील हे सर्वसामान्य जनतेची इकडे बर सर्व ओनली मशाल दमानी बर आपण गाडी काय परिस्थिती आहे शहराची परिस्थिती काय मशाल शहराची परिस्थिती काय बोला एका मिनिटात बोला शहराची परिस्थिती काय ठीक आहे सर. मशाल काय बाबा आपल्या शहराच्या विकासासाठी काय कैलास पाटील. कैलास शहराच्या विकासासाठी कोण ठीक आहे काय वा कैलास पाटील शहराच्या विकासासाठी कोण कैलास दादा शहराच्या विकासासाठी कोण बोला शहराच्या विकासासाठी कोण येणार जावा पुढं शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी कोण येणार बोलता येत शहराच्या विकासासाठी कोण येणार शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी बोला मशाल बोलो शहराच्या कोण नाही ना सिर्फ ओनली मशाल काय शहराच्या विकासासाठी बोल तर शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी या ठिकाणी 2 उमेदवार महत्वाचे आहेत. अजितदादा पिंगळे शिवसेना बाण आणि दुसरे आहेत आमदार कैलास पाटील हे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे आहेत. या दोघांमध्ये चुरस आहे आणि तालुक्याच्या कळंब तालुका आणि धाराशिव तालुका या विकासासाठी पसंती आहे कैलास दादा पाटील यांची. आणि हे जनतेच्या रस्त्यावर चाललेल्या अनोळखी लोकांची मुलाखत घेतलेली आहे. कौल या ठिकाणी कैलास पाटील यांना आहे. परवा दिवशीच 23 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल नेमकं कोणाचं शीट बहुमताने धाराशिव आणि कळंब मतदारसंघामध्ये लागेल ते पाहूया 23 तारखेला. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.